दैनिक सकाळ NIE राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत पूर्णा विद्याप्रसारणी सभेच्या प्रांगणात संपन्न। यावेळी चित्रकलेच्या दुनियेत चिमुकले विद्यार्थी रंगून गेल्याचे चित्र पाहावयास मिळाले। यावेळी विविध रंगांची उधळण करीत विद्यार्थी हरवून गेले। थंडीच्या वेळातही सकाळी 8:30च्या सुमारास ही स्पर्धा संपन्न झाली। विद्यार्थ्यांची रांग लागली होती। या स्पर्धेचे उद्घाटन संस्था अध्यक्ष डॉक्टर विनय वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली नितीन उर्फ बंटी कदम यांच्या हस्ते करण्यात आले। व्यासपीठावर उपनगराध्यक्ष मुकुंद भोळे, प्राध्यापक गोविंद कदम, हरिभाऊ पाटील, विश्वनाथ होळकर, डॉक्टर गुलाब इंगोले, सोपान महाराज बोबडे, गोपाळराव भुसारे, सोपानराव भुसारे, सुभाष ओझा, मारुतराव भुसारे, रमेश सूर्यवंशी, केंद्र प्रमुख देविदास उमाटे, शिवदर्शन हिंगणे, भगवान धोने, चित्रकार रवी बिछडे, कलाध्यापिका नम्रता पारवे, मनोहर उगले, सुवर्णा भायेकर, रांगोळीकार आर्या बिछडे, ओंकार सिंग ठाकूर। यावेळी ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत शिंदे, अतुल शहाणे, विजय सोनुले, राहुल पुणगे यांची उपस्थिती होती। प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांसह चित्र रेखाटून उपस्थितांना एक आश्चर्य सुखद धक्का दिला। यावेळी बंटी कदम यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल त्यांच्या विचारातून वाढवण्याचे काम केले। आयुष्यात जर मोठे व्हायचे असेल तर यश अपयशाचा विचार न करता स्पर्धेत उतरण्याची जिद्द अंगी बाळगा असा संदेश दिला। तर यावेळी डॉक्टर विनय वाघमारे यांनी गुणवत्तेच्या व्याख्या बदलत आहेत, कला क्षेत्रातील नैपुण्य ही सुद्धा मेरिटच आहे असे विद्यार्थ्यांना सांगत कलेची गोडी बाळगत ती विकसित करण्यावर भर द्या असे ते म्हणाले आणि आवाहन केले। चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुन्नाजी मोरे, प्रकाश रोंदळे, विठ्ठल बुचलवार, शिवप्रसाद ठाकूर, संतोष दवणे, लक्ष्मण सूर्यवंशी, सुशीला ठाकूर, सोनाली पैजणे, मोहम्मद इलियास, नजिया शेख, कुंदनसिंग ठाकूर, फरा शेख, सुशीला घाटनळ, स्नेहा पाथरकर यांनी परिश्रम घेतले। तर प्रस्तावित डॉक्टर हरिभाऊ पाटील यांनी केले। सूत्रसंचालन तालुका बातमीदार जगदीश दोगदंड व शिवाजी बोबडे सर यांनी केले। महाराष्ट्रातलं एक अग्रगण्य वर्तमानपत्र दैनिक सकाळच्या वतीनं मागील सुमारे 30 वर्षापेक्षा अधिक काळापासून बालकुमार चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाते। शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा संपन्न होते आणि त्यात हजारो विद्यार्थी आत्तापर्यंत सहभागी झालेले आहेत। पूर्णासारख्या ग्रामीण भागातल्या गावातून सुद्धा अगदी विभाग पातळीवर आणि राज्य पातळीपर्यंतचं यश येथील विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे। यावर्षीसुद्धा या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा अतिशय उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे। अ गट, प गट, क गट आणि ड गट अशा 4 गटामध्ये ही स्पर्धा झाली। याशिवाय अपंग, मूकबधीर विद्यार्थीसुद्धा या स्पर्धेमध्ये नेहमी सहभागी होतात, ही त्या दृष्टीनं उल्लेखनीय आहे। शहरातले आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी या स्पर्धेसाठी नेहमीच उत्सुक असतात। आज ही स्पर्धा विद्याप्रसारणी हायस्कूलमध्ये संपन्न झाली। या केंद्रावर येथील या सर्व गटातील विद्यार्थी सहभागी झालेले आपल्याला दिसलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीनं ही एक अतिशय चांगली सकारात्मक असा दैनिक सकाळचा उपक्रम आहे। दैनिक सकाळ नेहमीच सामाजिक सेवाभावी वृत्तीने काही उपक्रम राबवतो, त्यापैकीच हा एक शैक्षणिक उपक्रम आहे की ज्यामुळे विद्यार्थ्यांना चित्रकलांमधलं अंगभूत ज्ञान जे असतं, मूलभूत ज्ञान जे असतं ते त्यांना मिळावं आणि मुलं मुलीसुद्धा या रंगरेषाच्या दुनियेमध्ये भान हरपून जातात, ही एक आनंददायी बाब आपल्याला या निमित्तानं दिसून येते। काय विचार सर्वप्रथम आमच्या पूर्णा तालुक्यामध्ये 5 केंद्रावरती दैनिक सकाळच्या चित्रकला बालचित्रकला स्पर्धा संपन्न झाली। जिल्ह्यामध्ये एकूण 20 केंद्र आहेत आणि मला अभिमान वाटतो की आमच्या तालुक्यामध्ये पूर्णा तालुक्यात त्या 20 पैकी 5 केंद्र आहेत। त्याबद्दल सर्वप्रथम मी सकाळ परिवाराचे ऋण व्यक्त करतो की त्यांनी पूर्णा तालुक्याला 5 केंद्र दिली। ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी या ठिकाणी विद्याप्रसारणी सभेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर विनय वाघमारे, त्यांचे मुख्याध्यापक, स्टाफ, संचालक मंडळ या सर्वांनी सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आज अनेक मान्यवरांनी या उपक्रमाला या ठिकाणी भेट दिली। अनेक पालकांचा आणि चिमुकल्यांचा उत्साह खूप
मनस्वी भावला रंगरेषाच्या दुनियेत न्हाऊन निघालेली ही लेकरं गुलाबी थंडीमध्ये या ठिकाणी रममान झाली होती. त्या सर्व लेकरांचे, त्यांच्या पालकांचे, त्यांना प्रवृत्त करणाऱ्या शिक्षकांचे मी सकाळच्या वतीनं आभार मानतो. आमची सकाळची टीम आणि अन्य पत्रकार बांधव यांनीही या ठिकाणी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. त्या सगळ्यांचे आभार.